साहेब, आता जे आपण जसं आपलं जे म्हणणं आहे की शाडू मातीमुळे खाडीमध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी होते, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? सर नमस्कार. मी प्रशांत रवींद्र सिनकर, पत्रकार आहे आणि पर्यावरण अभ्यासक आहे. गेल्या काही वर्षापासून आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आपण सर्वांनीच ठरवलं आहे. मात्र अशा वेळेला पी-ओ-पीच्या मूर्ती नको, त्याच्याऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्त्या आणून त्यांचं विसर्जन करा, असं सांगितलं जातं. मात्र एक गोष्ट खरी आहे की शाडूची माती ही नक्कीच पर्यावरणपूरक आहे. परंतु हे ठाणे खाडीच्या दृष्टीनेच विचार केला तर नक्कीच ती घातक ठरते. कारण महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की जी ही जी शाडूची मूर्ती आहे, माती आहे, ती खाडीत जाऊन बसते. अगोदरच ठाणे खाडीत एवढा चिखल आहे, त्यामुळे ह्या खाडीत ही जी म्हणजे जी शाडूची माती आहे, ही देखील त्या काळात जाऊन अडकून राहते. खरं तर चिकणमातीचं हे कसं असतं, नदीचा प्रवाह चालू असतो, त्यामुळे ती वाहून जाऊ शकते. मात्र ही जी चिकणमाती आहे, ही तशीच रुतल्यामुळे इकडची जी इकोसिस्टम जी आहे, ती कुठेतरी बाधित होण्यासारखाच प्रयत्न आहे. आणि मोठ्या प्रमाणावर जर ह्या ज्या मूर्त्या किंवा ही जी चिकणमाती जर इथे रुतून राहिली, तर ती नक्कीच घातक ठरू शकते. ठाणे खाडी ही आज रामसर म्हणून आज केंद्र सरकारने घोषित केलेली आहे. ही आपल्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. परंतु आज ह्या खाडीला जपणं ही तेवढीच आपली जबाबदारी आहे. मात्र दुर्दैवाने आज फक्त ही खाडी प्रदूषणाच्या छायेत गेलेली आहे. आज म्हणजे ठाणे खाडीत हा ऑक्सिजन हा प्रकार आहे की नाही, हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारखा एक पर्यावरणप्रेमीला असं वाटतं की शाडूची माती इथे इथे विसर्जन म्हणजे खाडीत न करता ती एखाद्या ठिकाणी म्हणजे एखादं घरातल्या कुंडीत किंवा एखाद्या बादलीत त्याचं हे करून ती जी माती आहे ती लँडस्केप किंवा एखाद्या गार्डनमध्ये जाऊन ती कुठेतरी तिचा वापर केला तर नक्कीच पर्यावरण दृष्टीने ते चांगलं राहील.